चला मग कुठपर्यंत होतो आपण. आपलं झालं होतं की सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगलचा जो थेरम आहे तो आपल्याला बघायचा आहे आज. ओके, याआधी आपण बघितलं होतं कोणता अँगल बघितला होता, 45, 90 डिग्री. त्यानंतर त्याआधी बघितला होता 30, 60 आणि 90 डिग्री. आज आपल्याला बघायचा आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगलचा जो थेरम आहे तो. तर थेरम काय म्हणतो लक्ष द्या. काय की इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच काय, इथे कोणता अँगल ट्रायंगल पाहिजे आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल. इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्युअस. म्हणजेच काय, तर ऑब्विसली जे अल्टिट्यूड आहे ते कुठे ड्रॉन केलं आहे, आपण काढलेला कुठे आहे, कुठे आहे, हायपोटेन्युअस वर. मग आता फॉर एक्झाम्पल राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याला दोन साइड्स असतात आणि एक असते हायपोटेन्युअस. ओके, जी सगळ्यात मोठी साइड असते ती कोणती असते, हायपोटेन्युअस. मग हायपोटेन्युअस देन द टू ट्रायंगल फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू इच अदर. म्हणजेच काय की त्याने जर ऑब्विसली यावर एक लंब टाकलाय म्हणजे एक ड्रॉन काढले तर त्यामुळे काय होते, दोन नवीन अँगल काय होते तयार होतात. दोन नवीन अँगल काय होतात तयार होतात. पण ते दोन्ही अँगल फॉर एक्झाम्पल दोन्ही अँगल जे असतात ते कसे असतात, सेम असतात, सिमिलर असतात. कसे असतात, सिमिलर असतात असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता आपल्याला कोणताही थेरम बघायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिले त्याची काय काढायची असते, डायग्राम, आकृती काढता आली पाहिजे. विदाउट डायग्राम आपण कोणता थेरम बघू शकत नाही, म्हणजे आपल्याला ते होणारच नाही. मग आपण काय केलं, सगळ्यात पहिले आपण काढली त्याची सगळ्यात पहिले डायग्राम. काय म्हटलं आहे तिथे, कोणता ट्रायंगल आहे म्हटलंय, इन अ राईट अँगल ट्रायंगल. मग मला सांगा राईट अँगल ट्रायंगल कशाला म्हणतात, राईट अँगल ट्रायंगल कशाला म्हणतात. यस, एक अँगल कितीचा असला पाहिजे, 90 डिग्रीचा जर अँगल असेल तरच तो काय होतो, राईट अँगल ट्रायंगल. ओके, एक 90 डिग्रीचा असला पाहिजे. मग जर आपण बघितलं तर काय केलं आपण, इन ट्रायंगल एबीसी. ओके ओके, ट्रायंगल एबीसी हा कितीचा आहे, 19चा आहे. मग आपण पहिले डायग्राम काढली, ए बी आणि सी नावाचा एक ट्रायंगल काढलाय आणि हा बी जो आहे हा कितीचा आहे म्हटलंय, 90 डिग्रीचा. आणि एक्झॅक्ट त्या बी वरून काय केलाय, हा जो आपला हायपोटेन्युअस आहे ए बी आणि हा सी नावाचा जो म्हणजे एसी नावाचा जो हायपोटेन्युअस आहे त्या हायपोटेन्युअसला एक काय काढले आपण, अल्टिट्यूड लाईन काढली. ओके, मग आता मला सांगा कोणतीही लाईन जर ओके कोणत्याही लाईनवर म्हणजे फॉर एक्झाम्पल ही एक लाईन आहे, या लाईनवर जर आपण एक काय टाकला, लंब टाकला म्हणजे परपेंडिक्युलर टाकला तर ती काय करते, त्या लाईनला दोन भागात काय करते, विभागते. ओके, आणि विभागत असताना सोबत इथे जो ट्रायंगल तयार होतो हा कितीचा असतो, 90 डिग्रीचा. म्हणजे दोन्ही साईडला किती डिग्रीचा अँगल तयार होतो, 90 डिग्रीचा. मग कन्सिडर केला इथे काय झाला, एक अँगल तयार झाला कोणता, 90 डिग्रीचा. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे, 101%. काही प्रॉब्लेम आहे का, नाही. मग आता काय केलंय, इन ट्रायंगल गिवन काय दिलेला आपल्याला, ट्रायंगल आहे तो कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल. मग त्यामध्ये ए बी सी म्हणजेच कोणता, ए बी सी हा जो कोणता ट्रायंगल आहे ए बी सी वाला अँगल, तो बी कितीचा आहे म्हटलंय, 90 डिग्री. बी कितीचा आहे, 90 डिग्री. अँड सिगमेंट बीडी, ओके सिगमेंट बीडी परपेंडिक्युलर सिगमेंट एसी. म्हणजेच काय की बीडी जी आहे ही बीडी जी आहे ही एसी ला कशी आहे, लंब आहे. एसी ला कशी आहे, लंब आहे. नंतर लिहू, एसी ला कशी आहे ती, लंब आहे. ओके, कोणती, बीडी. मग लंब असल्यामुळे आपल्याला माहित पडते की ए डॅश डी डॅश सी, ए डी आणि सी हे तिन्ही लाईन जे आहे, तिन्ही पॉइंट जे आहे ते एका लाईन मध्ये आहे, एका सरळ रेषेत आहे. यस ऑर नो, यस. मग एका सरळ रेषेत असल्यामुळे ते तिन्ही अँगल एका सरळ रेषेत आहे. का, कारण इथे बीडी वरून एसी वर काय टाकलेला आहे, टोटली एक परपेंडिक्युलर टाकलाय, लंब टाकलेला आहे. मग पुढे जर गेलं आपल्याला काय प्रूफ करायचं आहे की
आता बघा इकडे बघा, त्या थेरम मध्येच म्हटलं हा थेरम कोणता आहे? सिमिलॅरिटी. ओके, म्हणजेच आपल्याला सिमिलॅरिटी काय करायची आहे? प्रूव्ह करायची. काय प्रूव्ह करायची आहे? सिमिलॅरिटी प्रूव्ह करायची आहे. मग बघा काय प्रूव्ह करायचं आहे? ट्रायंगल ADB बघा कुठे दिसते? ADB सिमिलर ट्रायंगल ABC म्हणजे ADB आणि ABC हे दोन्ही कसे आहे? सारखे दाखवायचे आहे. म्हणजे हा ट्रायंगल जर आपण बघितला तर बघा ADB म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल होणार. येस ऑर नो? म्हणजे ओके AD आणि B बघितला. आणि आपला मूळ जो पहिला ट्रायंगल होता ABC हा ऑलरेडी काय आहे? राईट अँगल ट्रायंगल. म्हणजेच काय तर आपल्याला अँगल कोणता? इथे अँगल जर बघितला तर इथे अँगल कोणता? B आणि इथे अँगल कोणता? अँगल D. हे दोन्ही कसे दाखवायचे आहे? सिमिलर दाखवायचे. कसे दाखवायचे आहे? सिमिलर. मग सिमिलर दाखवायचे असेल तर आपल्याला काय टेस्ट माहित आहे? येस ऑर नो? येस. कोणकोणत्या? अँगल 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 म्हणजेच काय? को कसोटी. ओके ए टेस्ट. त्यानंतर एस ए टेस्ट मिस. ओके अँगल साइड अँगल को कसोटी आपण बघितलं ना. त्यानुसार आपण काय दाखवू शकतो? त्याला सिमिलर दाखवू शकतो. पण पुढे आणखी आपल्याला एकच ट्रायंगल सिमिलर दाखवायचं नाही आहे, तर आपल्याला 3 ट्रायंगल जे आहे ते सिमिलर दाखवायचे आहे. आणखी कोणता आहे? तर BDC कोणता आहे? BD आणि हा C. हे बघा BDC हा सुद्धा काय होणार आहे? राईट अँगल ट्रायंगल. ओके मग BDC मध्ये सुद्धा AB आणि C हे दोन्ही पण कसे असायला पाहिजे? सारखे असायला पाहिजे ना. वाय? कारण का आपण B वरून D वर काय टाकला? AC वर काय टाकला? BD काय टाकला? परपेंडिक्युलर टाकलाय. मग या परपेंडिक्युलर न हा एक अँगल बनवला आणि हा दुसरा अँगल बनवला. किती अँगल बनवले? 2. एक हा वाला आणि एक हा वाला. करलंय. मग या अँगलला म्हटलं आपण ADB आणि दुसरा BDC. करलं इथपर्यंत. मग हे दोन्ही अँगल जे आहे ना हा ABC ओके याला सिमिलर दाखवायचे. दोन्ही अँगलला काय दाखवायचे? सिमिलर. म्हणून आपण काय केलंय की ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. BDC आणि ABC हे सुद्धा सिमिलर आहे असं आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे? ट्रायंगल ADB. आता बघा कोणता ट्रायंगल? ADB म्हणजे हा वाला. ओके कोणता ट्रायंगल? ADB आणि सिमिलर ट्रायंगल B बघा BDC म्हणजे हा वाला आणि हा वाला. हे दोन्ही पण काय दाखवायचे आपल्याला? सिमिलर दाखवायचे. मग इथे काय तर इथे अँगल कोणता? B सिमिलर अँगल कोणता? D राईट. इथे पण काय राहणार? अँगल D सिमिलर अँगल D म्हणजे हाच वाला सिमिलर दाखवायचा. काय दाखवायचा? तो सिमिलर दाखवायचा. पण सिमिलर दाखवायचा असेल तर पहिले आपण 2 कोणते ट्रायंगल घेऊ, नंतर आपण दुसरे 2 कोणते ट्रायंगल घेऊ. मग पहिले काय घेतलं आपण? पहिला आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. येस ऑर नो? ओके मग पहिले ते 2 ट्रायंगल घेतले आपण. कशासाठी? प्रूव्ह करण्यासाठी. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते 2 ट्रायंगल कसे आहे? सिमिलर आहे. आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे की ते दोन्ही ट्रायंगल कसे आहे? सिमिलर आहे. मग काय केलं आपण? सरळ घेतलंय की इन ट्रायंगल ADB कोणता म्हटलंय? ADB अँड ट्रायंगल ABC म्हणजे ADB घेतला आधी. त्यानंतर ABC मध्ये जर बघितलं आपण तर अँगल बघा काय म्हटलं आता? अँगल कोणता? A दिसतोय का? A हा वाला. आणि अँगल दुसरा कोणता राहणार? A हा कॉमन आहे ना. दोघांमध्ये पण काय आहे? कॉमन आहे. बघा आता इथे जर बघितलं तर आता वेगवेगळी आहे डायग्राम काढतो. हा बघा हा ट्रायंगल काय आहे? हा A B आणि हा C. ओके बघितलं इथे A D आणि D. यामध्ये D हा कसा आहे? 90. इथे D हा कसा आहे? 90 चा. पण
इकडे लक्ष द्या, हे दोन्ही ट्रायंगल या एकाच मध्ये आहे. ओके, त्या एकाच मध्ये असल्यामुळे जर आपण बघितलं तर याला एकच आहे ना, हा ए नावाचा अँगल. मग हा ए आणि हा ए म्हणजे काय सारखाच अँगल आहे, एकच अँगल आहे ना. मग दोन्ही ट्रायंगल मध्ये तो अँगल जो आहे तो कसा आहे, कॉमन आहे. म्हणून आपण काय लिहिलं, कॉमन अँगल. यस ऑर नो? इथपर्यंत घडलंय. दोन्ही कसे आहे, कॉमन. मग बघितलं आपण तर अँगल ए डी बी म्हणजेच कोणता अँगल बघा, अँगल डी. ओके, कॉन्ग्रंट अँगल कोणता, अँगल बी. बघा इथे कोणता म्हटलंय, डी आणि बी हे दोन्हीही कॉन्ग्रंट आहे. का? कारण का दोघांचं मेजरमेंट किती आहे, 90 डिग्री. ओके, 90 अंशाचे आहे. दोघांचं मेजरमेंट किती आहे, 90 डिग्री. दोघांचं माप किती आहे, 90 अंशाचं आहे. म्हणून ते कसे आहे, दोन्ही पण कॉन्ग्रंट आहे, एकरूप आहे. ओके, आणि आपण एकरूप कशाला म्हणत असतो, अँगलला, की अँगल दोन्ही पण सारखे असेल तर ते कसे असतात, एकरूप असतात. म्हणजेच काय, तर ते कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. कळलं इथपर्यंत? म्हणजेच काय, तर हे दोन्ही पण कसे आहे, या दोघांचं मेजरमेंट कसं आहे, सेम आहे. ओके, 90 डिग्री आहे, सेम आहे. म्हणून आपण त्याला काय म्हटलंय, की दोन्हीही ट्रायंगल कसे आहे, कॉन्ग्रंट. हे दोन्ही कसे झाले, कॉन्ग्रंट. कारण का हे कसे ऑटोमॅटिकली कॉमन अँगल आहे. ओके, दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन अँगल आहे, म्हणून हा कसा आहे, कॉन्ग्रंट आहे. त्यानंतर हा जर बघितला तर हा सुद्धा, हा हे दोन्ही पण कसे आहे, 90 चे आहे. दोघांचं मेजरमेंट कसं आहे, 90 सारखं आहे. म्हणून हे सुद्धा काय आहे, दोन्ही पण कॉन्ग्रंट आहे. मग हे जर दोन्ही कॉन्ग्रंट असेल तर आपण बघू शकतो की ए डी बी म्हणजे कोणता, ए डी बी कोणता, ए डी आणि बी. ओके, अँगल ए डी बी. ओके, ट्रायंगल ए डी बी, सिमिलर ट्रायंगल ए बी सी, सिमिलर ट्रायंगल ए बी सी. का? कारण का इकडे जर बघितलं तर हा अँगल, हा आणि कोणता अँगल, डी आणि हा अँगल जो आहे डी हा एकच आहे. म्हणजेच काय, तर कोणत्या टेस्टनुसार, तर ए टेस्टनुसार हे दोन्ही अँगल जे आहे, दोन्ही ट्रायंगल जे आहे ते कसे होतात, सिमिलर. कसे होतात, सिमिलर. इथपर्यंत कळलंय? काही प्रॉब्लेम आहे? मग कोणत्या टेस्टनुसार, ए टेस्टनुसार. मग याला इक्वेशन नंबर काय दिला आपण, 1. इक्वेशन 1, समीकरण 1 दिलं. मग पुढे आपल्याला सेकंड प्रूफ करायचा आहे की इन ट्रायंगल बीडीसी, कोणता, बीडीसी अँड ट्रायंगल एबीसी. आता बीडीसी घ्यायचा आहे, कोणता, बी डी आणि सी म्हणजे हा वाला घ्यायचा आहे. ओके, आणि हा वाला घ्यायचा आहे, ए बी सी. यामध्ये सुद्धा काय येणार, की यामध्ये हा सी आणि हा सी. बघा हा सी, बघा हा वाला अँगल जो आहे ना, हा अँगल, हा दोघांमध्ये सुद्धा काय आहे, कॉमन आहे. आधीच्या कंडिशन मध्ये कोणता कॉमन होता, ए. दोघा आधीच्या कंडिशन मध्ये कोणता कॉमन होता, ए. आताच्या कंडिशन मध्ये कोणता कॉमन आहे, सी. इथपर्यंत कळलंय? मग हा सी दोन्ही कंडिशन मध्ये इथं काय झाला, आता कॉमन झाला. त्यानंतर जर बघितलं आता डी आणि बी, मग डी आणि बी, हा डी म्हणजे हा वाला आता खालचा इकडला. ओके, हा डी आणि हा बी हे दोन्ही पण काय आहे, सारखे आहे. यस ऑर नो? ओके, दोघांचं मेजरमेंट किती आहे, इच 90. मग 90 आहे म्हणून ते काय, दोन्ही पण कॉन्ग्रंट आहे, एकरूप आहे. त्या आधी मध्ये जर बघितलं तर दोघांमध्ये एकच अँगल कसा आहे, कॉमन आहे. म्हणून हे सुद्धा काय झाले, कॉन्ग्रंट झाले. मग हे जर कॉन्ग्रंट झाले तर अँगल बीडीसी म्हणजे कोणता आहे, बीडीसी. ओके, सिमिलर अँगल ए बी सी. कोणत्या कसोटीनुसार, कोणत्या टेस्टनुसार, ए टेस्टनुसार ते दोन्ही अँगल कसे होणार, सिमिलर होणार. यस ऑर नो? 101%. यस ऑर नो? मग आपल्याला काय माहित असलं पाहिजे, टेस्ट. सगळ्यात पहिले आपल्याला टेस्ट माहित असल्या पाहिजे आणि आपल्याला अँगल माहित असला पाहिजे, कोणता कितीचा आहे, कोणता सिमिलर आहे आणि कोणता सिमिलर ठरवता येईल. यस ऑर नो? 100%. मग या थेरमसाठी आपल्याला कॉमन अँगल आपल्याला दोन बघितले.
ओके, आणि इथे सुद्धा यांच्या दोघांची मेजरमेंट किती होती? 90. ओके, किती होती? 90 डिग्री. म्हणून बघा काय तर ट्रायंगल ADB कोणतं आहे? ADB. ओके, ADB सिमिलर ट्रायंगल BDC हे दोन कसे राहणार? ADB म्हणजे हा वाला ट्रायंगल आणि हा वाला ट्रायंगल हे दोन्ही कसे आहे? सिमिलर. कशावरून? फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वरून. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. मग 1 and 2 वरून हे कसं आहे? सिमिलर आहे. याला इक्वेशन नंबर काय दिला आपण? 3. काय दिलं? इक्वेशन नंबर 3. मग मला सांगा, हे जर सिमिलर असेल, हे दोन्ही अँगल जर सिमिलर असेल तर ऑटोमॅटिकली तिसरा अँगल जो आहे ट्रान्झिस्टिव्हिटी, ओके, ट्रान्झिटिव्हिटी, ओके, त्या सिमिलॅरिटीच्या टेस्टनुसार तिसरा अँगल सुद्धा काय होतो? काय होतो? सिमिलर होतो. म्हणून इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 म्हणजे पहिलं, दुसरं आणि तिसऱ्या इक्वेशन वरून, समीकरण वरून काय ना की ट्रायंगल ADB, ओके, सिमिलर ट्रायंगल BDC, सिमिलर ट्रायंगल ABC. कोणत्या टेस्ट वरून? ट्रान्झिटिव्हिटी. ओके, कोणती आधी? ट्रान्झिटिव्हिटी. ओके, म्हणून आपल्याला हे तिन्ही अँगल कसे भेटले? आता आपल्याला सिमिलर भेटले. ओके, आणि हा जो थेरम आहे, हाच थेरम कोणता आहे? सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. कोणता थेरम आहे? सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. इथपर्यंत घडलंय 101%. काय प्रॉब्लेम तर नसायला पाहिजे. सोपा होता थेरम, सगळ्यात सोपा होता, काहीच प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट जो आपला थेरम आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्यासाठी कसा आहे तो? खूप महत्वाचा आहे. आणि यामध्ये मोस्ट ऑफली आता इथून 1-2 जे थेरम आहे ते आपल्याला ऑब्विसली राईट अँगल ट्रायंगल वरच येणार. कोणत्या ट्रायंगल वर येणार? राईट अँगल ट्रायंगल वर. का? कारण का आपण चॅप्टरच कोणता बघत आहे? पायथागोरसचा थेरमच बघत आहे. मग पायथागोरस थेरम कुठे अप्लाय होतो? राईट अँगल ट्रायंगल. मग त्यांच्या रिलेटेड कोणतेही थेरम असेल तर ते कशाला येणार? ऑब्विसली राईट अँगल ट्रायंगल वरतीच येणार. समजलंय? आणि आता जो नेक्स्ट थेरम आहे कोणता आहे? जॉमेट्रिकल मीन. ओके, जॉमेट्रिक मीन किंवा जॉमेट्रिकल मीनचा जो थेरम आहे म्हणजेच काय? भूमितीय मध्याचं प्रमेय. कोणतं प्रमेय आहे ते? भूमितीय मध्याचं प्रमेय. आता बघा त्या प्रमेयामध्ये काय म्हटलं जाते तर ऑब्विसली इथे सुद्धा कोणता ट्रायंगल येणार आहे? राईट अँगल ट्रायंगल. मग इन अ राईट अँगल ट्रायंगल हे स्टेटमेंट आहे बरं का. हे कसं आहे? हे स्टेटमेंट आहे. जसं इथे सुद्धा एक स्टेटमेंट होतं, तिथे सुद्धा काय आहे? स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट काय आहे तर इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूज फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स. ओके, अपोजिट वर्टेक्स म्हणजे काय? अपोजिट वर्टेक्स मीन्स यस, त्याचा जो कॉर्नर आहे अपोजिट वर्टेक्स हा जो आहे ना परपेंडिक्युलर, ओके, त्यावर टाकल्यानंतर हा जो अपोजिट कॉर्नर आहे तर वर्टेक्स इज geometrical mean of the segment into which of the hypotenuse is divided. तो काय करतो? ऑब्विसली जे हायपोटेन्युअस आहे म्हणजेच काय तर आपण काय घेतलंय? PQR घेतलंय. मग PQR मध्ये जर बघितला तर Q या वर्टेक्स वरून या कशावर? PR वर एक काय टाकलाय? ऑब्विसली परपेंडिक्युलर टाकलेला. काय टाकलेला आहे? परपेंडिक्युलर टाकलेला. परपेंडिक्युलर टाकलाय म्हणजे तिथे कोणता अँगल तयार होईल? कोणता अँगल फॉर्म होणार? 90 म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होणार. आणि हा परपेंडिक्युलर PR ला काय करणार आहे? डिवाइड करणार आहे. आणि PR काय आपला? हायपोटेन्युअस. काय तो? हायपोटेन्युअस. मग आपल्याला प्रूफ करायचं आहे. काय करायचं आहे? प्रूफ करायचं आहे. मग बघा इन राईट अँगल ट्रायंगल कोणता? PQR आपल्याकडे आहेच ऑलरेडी. कोणता राईट अँगल ट्रायंगल आहे तो? PQR. ओके, काटकोन त्रिकोण कोणता? PQR मध्ये. ओके, जर बघितलं आपण तर आपल्याला दिसते की सिगमेंट म्हणजे रेषा Q आणि S ही PR वर कशी आहे? ऑब्विसली
कशी आहे तर परपेंडिक्युलर टाकलेली आहे. कशी टाकलेली आहे परपेंडिक्युलर म्हणजे लंब आहे. कशी आहे ती लंब आहे. कोणावर टाकली हायपोटेन्युअस. मग हायपोटेन्युअस कोणता आपला पी आर. इथपर्यंत कळलंय. हायपोटेन्युअस कोणता आपला पी आर वरती टाकलेली एक लंब आहे एक परपेंडिक्युलर आहे. यस ऑर नो. मग जर परपेंडिक्युलर टाकला असेल तर आपल्याला दाखवायचं आहे की क्यू एस आर सिमिलर ट्रायंगल पी एस क्यू म्हणजेच काय तर क्यू एस आर त्यानंतर पी एस आणि क्यू म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला कसे दाखवायचे आहे सिमिलर. ओके. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. यस आपण या आधीच शिकलेलं. लक्ष द्या. या आधीच आपण ते ट्रायंगल तो ही जी प्रॉपर्टी आहे तो जो थेरम आहे तो आपण आधीच शिकलेला आहोत. बघा ही डायग्राम आणि ही डायग्राम सेम दिसते का तुम्हाला. हो. कशी नाही दिसत. दिसत नाही मला तर दिसते. काय केलं हिला मी अशी कळटवली. काय केलं हिला मग कळडवल्यानंतर ती जशीच्या तशीच दिसते ना. हा मला तर दिसत आहे बा. तुम्हाला काय ठेव. ओके. मला दिसत आहे की अशी जर मी याला अशी कळटवली तर ती मला एक्झॅक्ट यासारखी दिसते. मग आपण या आधीच हे प्रूफ केलेलं आहे की सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल थेरम नुसार हे दोन्ही जे अँगल आहे ना हा वाला आणि हा. ओके. हा आणि हा म्हणजे बघा इथे पण यस आहे इथे पण यस आहे. यस आहे. मग तो ट्रायंगल जो आहे ना तो मला सिमिलर दिसतो. काय दिसतो मला सिमिलर दिसतो. मग सिमिलर जर असेल तर आपण लिहू शकतो बघा क्यू एस. बघा काय म्हटलं मी क्यू एस कारण आपल्याला थेरम मध्येच म्हटलंय क्यू एस अपॉन पी एस. क्यू एस अपॉन पी एस इक्वल्स टू एस आर अपॉन एस क्यू. ओके. एस आर अपॉन एस क्यू. काही नाही इकडे लक्ष द्या. एस क्यू आणि क्यू एस हा एकच आहे बरं. एस क्यू आणि क्यू एस हा कसा आहे एकच आहे. फक्त इथे लिहिताना उलटा लिहिला म्हणजे हा इथं क्यू एस लिहिला इथं एस क्यू लिहिलं म्हणजे असं खाल्लं काय आणि असं खाल्लं काय कुठे जाते पोटातच जाते. मग तसंच झालं इथं. काय इथं क्यू एस केला इथं एस क्यू केलाय. काहीच फरक पडला नाही. मग बघा क्यू एस ओके क्यू एस अपॉन पी एस बरोबर एस आर अपॉन क्यू एस. मग आता बघा एस क्यू आणि क्यू एस दोन्ही कसे आहे इथं म्हटलं आहे कसे आहे सारखेच आहे. ओके. एकच आहे. दुसरं तिसरं काही नसून काय ते एकच आहे. मग एकच असेल तर ऑब्विसली इथं आपण बघतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय ना. पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना इथे साईन बघायचं कोणतं आहे इक्वल्स टू आहे. बरोबरचं चिन्ह आहे. मग बरोबरचं चिन्ह असेल तर याचं करायचं धाडगत आणि याचं करायचं. ओके. या दोघांचं काय करून टाकायचं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. त्यांचा दोघांचा प्रोडक्ट काढायचा. मग क्यू एस मल्टिप्लाइड बाय क्यू एस काय होणार आहे दोघांचा तर क्यू एस चा वर्ग. ओके. क्यू एस चा स्क्वेअर होईल ना. क्यू एस मल्टिप्लाइड बाय क्यू एस इक्वल्स टू क्यू एस स्क्वेअर इक्वल्स टू एस आर मल्टिप्लाइड बाय पी एस. मग सेगमेंट क्यू एस इज द ज्योमेट्रिकल मीन ऑफ सेगमेंट पी एस अँड एस आर. मग क्यू एस जी आहे ती काय आहे जॉमेट्रिकल मीन आहे. काय ती जॉमेट्रिकल मीन आहे. कोणाचा पी एस आणि एस आर चा. बघा ना हे बघा पी एस आणि एस आर जी आहे या दोघांना ही काय करते ऑब्विसली डिवाइड करते ना. काय करते डिवाइड करते म्हणजेच काय तर पी आर ला डिवाइड करते म्हणून ती काय झाली जॉमेट्रिकल मीन झाली. ओके. एस क्यू म्हणा किंवा क्यू एस म्हणा काहीच फरक पडणार नाही. हे काय झाली जॉमेट्रिकल मीन. काय झाली जॉमेट्रिकल मीन झाली. मग इथपर्यंत काढलंय. मग हा थेरम कोणता होता तुमचा जॉमेट्रिकल मीन थेरम. कोणता थेरम होता ओके थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. ओके. म्हणजे जॉमेट्रिकल म्हणजे भूमितीय मध्याचं प्रमेय. भूमितीय मध्याचं प्रमेय. बघा हा थेरम याच्याशी रिलेटेड होता. यस ऑर नो. हा थेरम कशावर होता याच्याशी. मग आता हा बघू आपण कोणता हा सगळ्यात सोपा आणि इझी असा वाटते पण तसा नाही आहे. ओके. कोणता आहे तो पायथागोरसचा थेरम. आता हा सुद्धा कशावर राहणार आहे राईट अँगल
ट्रायंगलवर राहणार आहे. कारण आपण बघितलं आहे की हा थेरम राईट अँगल ट्रायंगलवर हे 3 थेरम राहणार म्हणजे राहणार. बघा आपल्याला राईट अँगल ट्रायंगल माहित असेल तर आपण हा थेरम करू शकतो. बघा आता काय म्हटलंय इथे की इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोणात, कोणता त्रिकोण पाहिजे इथे? काटकोन त्रिकोणात. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्युअस, कोणती हायपोटेन्युअस? बघा ही असते कर्ण, हा काय असतो? कर्ण. हायपोटेन्युअस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग 2 साइड. म्हणजेच काय म्हटलं इथे की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या जे 2 बाजू आहे ना त्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. ओके, मग कर्ण म्हटलं तर काय, हायपोटेन्युअस म्हटलं तर काय? तर बघा इन ट्रायंगल कोणता म्हटलंय? ट्रायंगल कोणता? राईट अँगल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? राईट अँगल ट्रायंगल. मग बघा इथे मला दिसतोय हा कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. मग राईट अँगल ट्रायंगल कोणता? ए बी, कोणता? सी मध्ये जर बघितलं तर ए सी जो आहे काय म्हटलंय? AC. ओके, AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर दाखवायचा आहे. ते आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हायपोटेन्युअस स्क्वेअर इज इक्वल्स टू द ऍडिशन ऑफ 2 अदर साइड स्क्वेअर. ओके, दुसऱ्या उरलेल्या 2 बाजू आहेत त्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. आता इकडे लक्ष द्या, प्रूव्ह करत असताना आपण काय केलं? थोडस कन्स्ट्रक्शन केलं. काय केलं? थोडं कन्स्ट्रक्शन केलं. काय केलं? ड्रॉ परपेंडिक्युलर. कोणावर टाकला? तो पण कर्णावरच टाकला. इकडे लक्ष द्या, इथे कर्णावर होता परपेंडिक्युलर, इथे पण कुठे आहे? कर्णावर, म्हणजे हायपोटेन्युअस वरच आहे. लक्ष द्या हा. आणि इथे सुद्धा हायपोटेन्युअस AC वरच आपण काय टाकला? परपेंडिक्युलर टाकला. मग परपेंडिक्युलर टाकला, बी मधून टाकला कोणावर? AC वर. मग ते आपण काय केलं? कन्स्ट्रक्ट केलं. कन्स्ट्रक्ट काय केलं? का आपल्याला थेरम पुढे प्रूव्ह करायचा आहे म्हणून. ओके, मग आता बघा काय केलंय की ड्रॉ परपेंडिक्युलर सिगमेंट ओके BD ऑन साइड AC. ओके, मग AC वर परपेंडिक्युलर टाकल्या पुढे काय होणार की A डॅश D डॅश C ते एका सरळ लाईन मध्ये येणार, एका सरळ रेषेत, एका सरळ लाईन मध्ये येणार. कळलं इथपर्यंत? म्हणजेच काय A डॅश D डॅश C हे एका लाईन मध्ये आहे. यस ऑर नो? मग आता आपल्याला काय करायचं? प्रूव्ह करायचं. आपण रचना केली त्याची, कन्स्ट्रक्ट केलं त्याला. आता काय करायचं आहे? इन राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगल ABC. बघा कोणता ट्रायंगल? ABC. सिगमेंट BD. ओके, BD परपेंडिक्युलर हायपोटेन्युअस AC. ओके, आपण काय केलं की AC वर BD नावाची लाईन जी आहे ती काय टाकली? एक काय टाकलं? ऑब्विसली काय टाकलाय? परपेंडिक्युलर टाकलाय. ओके, BD काय आहे? परपेंडिक्युलर टाकलेला कोणावर? AC वर. ओके, आणि हे आपण कुठे केलंय? कन्स्ट्रक्शन मध्येच केलंय. आपण स्वतःच काय केलं? कन्स्ट्रक्ट केलं. ओके, टाकून पाहिला पुढे काय होते तर. ओके, मग काय झालं तर इन ट्रायंगल ABC. ओके, इन ट्रायंगल बघा ट्रायंगल ABC कोणता? ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB, सिमिलर ट्रायंगल कोणता? BDC. कोणत्यानुसार? सिमिलर ऑफ राईट अँगल ट्रायंगल. बघा सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे बघा या ट्रायंगल वर हे दोन्ही थेरम कसे आहे? डिपेंड आहे. दोन्ही थेरम कसे आहे? डिपेंड आहे. इथपर्यंत कळले तुम्हाला? 100% काही प्रॉब्लेम आहे का? नाही ना. म्हणजेच काय केलं की हे दोन्ही ट्रायंगल, या दोन्ही थेरम कशावर डिपेंड आहे? या ट्रायंगल. मग आपल्याला हा महत्वाचा आहे सगळ्यात, ध्यानात घ्या. हा जर जमला तर हे पण जमते आणि ते पण जमते.
हा जर नाही जमला तर हे दोन्ही जमत नाही. कळलंय तुम्हाला? 100%. मग हे तिन्ही अँगल काय होणार आहे? ऑब्विसली काय होणार आहे? सिमिलर. ओके. का? बघा बरं, ही डायग्राम आणि ही डायग्राम तिन्ही सारख्या वाटते का? यस, हो सारख्याच आहे. तिन्ही पण कसं आहे? सारख्याच आहे. हिला आता मी असं उलट केलं होतं, हिला काय करेल मी असं उलट करेल. समजलंय? तरी मला काय दिसेल? सारख्याच. ओके. म्हणून कोणत्या थेरमनुसार? द सिमिलॅरिटी ऑफ द राईट अँगल ट्रायंगलच्या थेरमनुसार हे तिन्ही अँगल कसे होणार? सिमिलर. मग हे तिन्ही अँगल सिमिलर झाले म्हणजेच काय की ट्रायंगल ABC बघा, ABC. ओके. सिमिलर ट्रायंगल ADB. मग हे जर सिमिलर असेल तर आपण त्याला बघू शकतो की AB अपॉन AD. बघा, AB अपॉन AD. त्यानंतर BC अपॉन DB. ओके. BC अपॉन DB. BC अपॉन DB. त्यानंतर AC अपॉन AB. AC आणि हा AB हे काय आहे? जर बघितलं तर हे करस्पॉन्डिंग काय आहे? साइड आहे. कोणत्या साइड आहे? करस्पॉन्डिंग साइड. मग करस्पॉन्डिंग साइड असेल तर बघा इथे बघा की AB अपॉन AD ओके इक्वल्स टू AC अपॉन AB. ओके. म्हणजे बघा AB दोन्ही सारखे दिसते. मग AB मल्टिप्लाइड बाय AB स्क्वेअर ओके इक्वल्स टू AD मल्टिप्लाइड बाय AC. याला इक्वेशन काय झालं? 1. इथपर्यंत करलंय. 101%. ओके. मग आता इकडे लक्ष द्या, इथे कोणता अँगल घेतला होता? ABC सिमिलर अँगल ADB. ओके. हा घेतला होता. आता नेक्स्ट मध्ये काय करायचं? इन सिमिलॅरिटी जर बघितलं तर अँगल पहिला तोच ठेवायचा. कोणता? ABC. बघा ABC. आणि दुसरा अँगल चेंज केला. कोणता? BDC. म्हणजे हा घेतला होता BDC. पहिले कोणता घेतला होता? ADB. ओके. आता कोणता घेतला? BDC. मग BDC घेतल्यानंतर आता काय होणार की BDC हे दोन्ही कसे आहे म्हटले? सिमिलर. कसे आहे? सिमिलर. का? कारण आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं इथे की हे तिन्ही अँगल एकमेकांचे कसे आहे? सिमिलर आहे. सारखे नाही सॉरी सिमिलर आहे म्हणजे समरूप आहे म्हटलं होतं. मग ते जर सिमिलर असेल तर हा सुद्धा काय होणार? सिमिलरच होणार. म्हणून काय तर AB अपॉन BD, BC अपॉन DC आणि AC अपॉन BC कोणत्या साईडचा आहे? करस्पॉन्डिंग साईड. कोणत्या साईड आहे? करस्पॉन्डिंग साईड. मग या जर करस्पॉन्डिंग साईड असेल तर म्हणून बघा BC अपॉन DC AC अपॉन BC. मग इथे काय केलं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन. BC मल्टिप्लाइड बाय BC स्क्वेअर इक्वल्स टू DC मल्टिप्लाइड बाय AC. याला इक्वेशन नंबर काय दिलं? 2. मग काय केलं? ऍडिंग इक्वेशन 1 and 2. मग आपण आता काय केलं की इक्वेशन कोणतं ऍड केलं? इक्वेशन कोणतं ऍड केलं? इक्वेशन 1 and 2. मग आता मला सांग नंबरित. ओके. नंबरित सांग कोणतं इक्वेशन ऍड केलं? 1 and 2. मग काय केलं? AB स्क्वेअर प्लस काय केलंय? BC स्क्वेअर इक्वल्स टू काय होणार? AD मल्टिप्लाइड बाय AC प्लस काय होणार? DC ना DC मल्टिप्लाइड बाय AC. कळलं इथपर्यंत? 101%. काही प्रॉब्लेम आहे? मग आता बघा इथे AC काय निघणार? ओके. AD प्लस AD. आता इकडे जर बघितलं तर AC काय निघाला? कॉमन. त्याला मल्टिप्लाय काय आहे? ओके. मग AC दोन्ही इथे सारखा आणि इथे सारखा म्हणजे AD प्लस काय ना DC. कळलं इथपर्यंत? 101%. यस ऑर नो? मग मला सांगा AD प्लस DC इकडे लक्ष द्या. आता या आपण याच्यावर लिहू AD प्लस DC. ओके. पूर्ण काय होतो? EC होतो ना. म्हणजेच काय
तर इथे काय येणार AC इन ब्रॅकेट AC, मग AC मल्टिप्लाइड बाय AC काय होणार AC स्क्वेअर, मग इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AC स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. काय झालं प्रूफ. मग इथे लिहायचं हॅन्स प्रूफ. म्हणजेच काय आपल्याला जो थेरम सांगितला होता की हायपोजेनियसचा स्क्वेअर जो स्क्वेअर असतो तो काय असतो या दोन्ही उरलेल्या जो साईड असतात त्या साईडच्या स्क्वेअरची काय असते ऍडिशन असते. हे काय झालं आपलं प्रूफ झालं. काय झालं प्रूफ झालं. आपण काय केलं ते प्रूफ केलं. पण त्यासाठी डिपेंड कोणावर होतो आपण कोणत्या थेरमवर सिमिलॅरिटी. ओके सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलचा थेरम. म्हणजेच काय तर हा थेरम जर आपण केला तर हा थेरम याच्यावर डिपेंड आहे आणि हा थेरम याच्यावर डिपेंड आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे 101% समजलं. काही प्रॉब्लेम आहे का नाही. मग आता यावरचे जे एक्झाम्पल जे आहे ते आपण उद्याला बघणार आहे. समजलंय. यावरचे एक्झाम्पल काय करणार आहे उद्याला बघणार आहे. म्हणजेच काय तर बाकीचं प्रवचन उद्याला पाहू. ओके बाकीचं प्रवचन उद्याला पाहू. समजलंय 101% समजायलाच पाहिजे. ओके ठीक आहे.